नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत, नेहमी लक्षात ठेवा पूजा करणाऱ्यांसाठी या 30 गोष्टी। पहिलं, मंदिरात वाढलेला हार आणि फुले ठेवू नये। चुकलेला हार किंवा फुले लगेच फेकून द्यावे। दुसरं, नेहमीच श्री गणेशाची पूजा करूनच पूजेची सुरुवात करा। श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण करणे टाळावे। गणपतीला तुळशीची डाळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो। तिसरं, शिवशंभूला केतकीचं फूल कधीही अर्पण करू नये। पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने केतकीला शाप दिला होता, त्यामुळे हे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये, अन्यथा भक्ताचे काम बिघडू शकते। चौथं, देवाच्या मूर्तीला आंघोळ घालताना फक्त बोटांचा वापर करावा। देवाची प्रार्थना करताना अंगठ्याचा वापर करू नये। असे केल्याने देव नाराज होतो आणि घरावर संकट येते। तर मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पाचवं, दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये का? असे केल्याने पैशाचा अपव्यय होतो आणि घरात अशुद्धता येते। सहावं, पूजा करताना अगरबत्ती वापरू नका, कारण ते बांबूच्या काड्यांपासून बनलेले जाते आणि बांबू लाकडापासून बनलेला असते आणि अंत्यसंस्काराच्या बांबूच वापरला जातात, त्यामुळे ते अशुभ मानले जाते। सातवं, दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये का? असे केल्याने पैशाचा अपव्यय होतो आणि घरामध्ये अशुद्धता येते। आठवं, रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळा। मान्यतेनुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात। नववं, भगवान शाळीग्रामला कधीही तांदूळ अर्पण करू नये। वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतो। 10वं, घाणेरडे कपडे घालून पूजेला बसू नका। कधीही घाणेरडे कपडे घालून पूजा करू नये। मान्यतेनुसार असे केल्याने घरामध्ये दारिद्र्यता येण्याची शक्यता असते। 11वं, पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे। पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नये। पूजेदरम्यान वाईट विचार मनात ठेवल्याने पूजेचे फळ मिळत नाही असे म्हटले जाते। 12वं, पूजेत वापरलेली फुले सुकली तर ते फेकून देऊ नका। वाळलेली फुले पवित्र नदीत फेकून द्या। 13वं, वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे। उत्तर किंवा पूर्व दिशेमधील भाग म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशेला शुभ कार्यासाठी उत्तम दिशा मानली जाते। या दिशेला पूजेचे मंदिर स्थापन करा। पूर्व दिशेला पूजेचे मंदिराचे स्थापन करा। काही कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देऊ नका आणि घराचा हा भाग नेहमी शुद्ध ठेवा। ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशा देखील पूजास्थानासाठी उत्तम मानली जाते, त्यामुळे घरामध्ये जेथे व्हायचे असेल तेथे ईशान्य आणि पूर्व या दोन्ही दिशेला तुम्ही प्रार्थनास्थळ स्थापन करू शकता। 14वं, गंगाजळ पूजास्थानाच्या एका कोपऱ्यात बंद पात्रात ठेवा। 15वं, पूजेच्या ठिकाणी तांब्याच्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे। या भांड्यातील पाणी आणि जुने पाणी रोज बदलले पाहिजे। 16वं, पूजेच्या ठिकाणी देवाचे एकच मूर्ती ठेवा। जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी एकाच देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्यांची घरामध्ये भिंतीवर कुठेही प्रतिष्ठापना करू शकता, परंतु पूजेच्या ठिकाणी एकाच देवाची एकच मूर्ती ठेवा। 17वं, घरातील प्रार्थनास्थळाला कधीही भेट देऊ नका। मोठ्या पुतळ्यांना प्राणप्रतिष्ठा करणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे मोठ्या मूर्ती केवळ मंदिरासाठीच योग्य आहे। पूजेच्या ठिकाणी छोटी मूर्ती ठेवता येते। 18वं, पूजेच्या ठिकाणी आपल्याला पूर्वजांच्या दिवंगत आणि आईवडिलांचा किंवा गुरु यांचा फोटो चुकूनही लावू नका, त्यांची जागा वेगळी ठेवा। 19वं,
पूजेच्या ठिकाणी कचरा साचू देऊ नका. पूजा कक्ष रोज स्वच्छ करा. 20. जर तुम्ही पूजेच्या खोलीत मूर्तीची स्थापना केली असेल तर मूर्तीचा कोणताही भाग तुटी देऊ नका, याची काळजी घ्या. जर ते तुटली असेल तर ते ताबडतोब तेथून काढा. बंगलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा. 21. शक्य असल्यास पूजेच्या वेळी शुद्ध देशी गाईचे तूप वापरावे आणि नैवेद्यासाठी अग्नामध्ये शेणाची पोळी वापरणे हे उत्तम मानले जाते. 22. पूजेदरम्यान गुगळी अगरबत्ती वापरावी. घरामधील नकारात्मकता, ऊर्जा आणि वाईट दोष शुद्ध आणि दूर करते. 23. रात्री झोपताना पूजेचे ठिकाण लाड पडद्याने झाकून टाकावे किंवा सकाळी तो पडदा काढून टाकावा. 24. पूजा करताना कधीही एका हाताने नमस्कार करू नये. असे केल्यास माणसाचे सर्व गुण नष्ट होतात. नमस्कार नेहमी हात जोडून केला जातो. आडवे होऊन वडील आणि थोरल्या भावाला नमस्कार करता करावे. 25. वास्तुशास्त्रानुसार नाम जप करताना उजवा हात नेहमी कापडाने किंवा गायीच्या मुखाने झाकलेला असावा. नाम जप केल्यानंतर आसनाखालील जमिनीला स्पर्श करून पूजा करावी. हे देखील लक्षात ठेवा की डाव्या हाताने कधीही कोणतीही वस्तू किंवा दान देऊ नये का, यासाठी नेहमी तुमचा उजवा हात वापरा. 26. झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना कधीही स्पर्श करू नये. माणसाचा मृत्यू झाल्यावरच त्याच्या पायाला स्पर्श होतो. झोपलेल्या व्यक्तीचे पाय स्पर्श करणे हे पाप करण्यासारखे मानले जाते. 27. पूजा करताना देवाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. काही फुले देवदेवतांना विशेष प्रिय असतात आणि फुले अर्पण करताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की उदाहरणार्थ माता दुर्गेला लाल फुले आणि भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करावीत. पूजेमध्ये शेळी फुले, शिली असलेली फुले कधीही अर्पण करू नये, हे अशुभ मानले जाते. 28. पूजेमध्ये वापरण्यात येणारे भांडे किंवा पाण्याचे भांडे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे किंवा दिवा आणि कळस कधीही एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नका, अन्यथा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. 29. आसनावर बसून नेहमी पूजा करावी. आसनावर बसून पूजा न केल्याने त्याचे फळ मिळत नाही. आसनाची निवड तुम्ही तुमच्या राशीनुसार करू शकता. 30. तुम्ही कोणाची पूजा करणार आहात त्यानुसार आसन निवडावे. पूजा सुरू करण्याची आसन कोणत्या सामग्रीने आणि कोणत्या रंगाचे आहे ते तपासा, कारण वेगवेगळ्या रंगाचे आसनाचे स्वतःचे महत्त्व असते. ब्लँकेट किंवा लोकरीचे बनलेले रंग वापरून पहा. जर तुम्ही लक्ष्मी, धनाची देवी दुर्गा आणि हनुमानजीची पूजा करणार असाल तर लाल रंगाचे आसन वापरा. मंत्रसिद्धीची पूजा करण्याची असेल तर उसाची किंवा केलेली मुद्रा उत्तम मानली जाते. तर मित्रांनो, या 30 नियमांमधील तुमचा कोणता नियम आवडता आहे हे कमेंट्समध्ये करून नक्की आम्हाला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.